नमस्कार, मी आहे मायमाऊली. एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येते आणि जाते आणि ती व्यक्ती त्या परिस्थितीतून बाहेर येते. पण खरं सांगू, ज्याच्यावर वाईट वेळ आली त्या माणसालाच माहीत असतं की त्या परिस्थितीतून तो कसा बाहेर आला. माझ्या आयुष्यातही भरपूर संकटं आली आणि गेली, पण त्या संकटात मला साथ कुणी दिली हे मात्र मी कधीच विसरणार नाही. माझ्या मुलांचं लहानपण, त्यांचं आजारपण, माझं आजारपण, माझ्या नवऱ्याचं आजारपण, यात मी एकटीच होते. ना माझ्या सासरची लोकं आली, ना त्यांनी माझ्या माहेरच्या लोकांना येऊ दिलं. प्रत्येक संकटात त्यांनी मला एकटं पाडलं. माझी मुलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मी शेजारच्या बायकांकडून घेऊन शेळी भाकरी खाल्ली. कधीही कोणापुढे हात न पसरणारी मी परिस्थितीपुढे हतबल झाली. माझ्यावर ही वेळ फक्त माझ्या सासरच्या लोकांनी आणली. माझ्या सुखात तर नाहीच, पण माझ्या दुःखातही मला एकटं पाडलं. तरी हे सगळं विसरून मी त्यांच्या दुःखात साथ दिली. तरीही त्यांचा घमंड गेला नाही. आता माझी मुलं मोठी झाली. मला आता कुणाचीच गरज नाही. तुमचा घमंड, तुमचा पैसा तुम्हालाच राहू द्या. मी एकेकाळी लोकांवर विश्वास ठेवला, मनापासून सगळ्यांसाठी उभी राहिली. पण वेळ आल्यावर कळलं इथे कुणीच कुणाचं नसतं. आता मला कुणाकडूनच अपेक्षा नाही, तक्रारही नाही. कारण आता मी माझ्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी जगायला शिकले. लोक बदलले तरी चालतील, पण मी माझ्या मुलांचं आणि माझी किंमत कमी होऊ देणार नाही. सासरच्या लोकांनी मला आपलं मानायची 18 वर्ष वाट बघितली, पण आता फरक पडत नाही. आता फक्त मला माझं आयुष्य सुखात जगू द्या, एवढीच माझ्या सासरच्या लोकांकडून अपेक्षा आहे.